नमस्कार, जय हिंद. बी-जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रहो, जो आजचा व्हिडिओ बनवत आहे आपण पुणे कारागृह. सध्या ऑल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण म्हणजे पोलीस भरती झालेली होती आणि पुणे कारागृह यांची जी काही भरती आहे ना, ती मित्रांनो राहिली होती. तर या भरतीचं पण सध्या कसं संपूर्ण ग्राउंड वगैरे सगळं मुलांचं झालेलं आहे. तसंच महिलांचं सुद्धा ग्राउंड झालेलं आहे आणि जे काही आर्मी रिटायर म्हणजे एक्स आर्मीवाल्यांचं सुद्धा म्हणजे ग्राउंड झालेलं आहे. तर मित्रांनो, हे काल म्हणजे 26 मार्च 2025चं एक पत्रक आहे. कारण की भरपूर अशा मुलांना वाटत होतं, की सर कारागृहाचं पेपर म्हणजे कधी येणार आहे, काय आहे? मध्ये एक तारीख बहुतेक आली होती, की 6 तारखेला पुढच्या महिन्यात 6 एप्रिलला पेपर होणार आहे आणि डायरेक्ट म्हणजे सिंहगडचा जो काही कॉलेज आहे ना, त्या कॉलेजला होणार आहे म्हणून सांगत होते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंका वगैरे काही म्हणजे आता सध्या मार्क्सची यादीसुद्धा बाहेर आलेली आहे. आता कट ऑफ सुद्धा त्यांचा लागणार आहे. बरोबर आहे कारागृहवाल्यांचं म्हणजे कितीला म्हणजे किती कट ऑफला लागणार आहे. तरी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला काय अंदाज वाटतंय? म्हणजे आपलं जे पण अंदाज असेल ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे सर, की या पद्धतीनं म्हणजे कट ऑफ लागू शकते. आणि त्या अगोदर आपण कोणत्या कास्टमध्ये येता आणि आपल्याला किती मार्क पडलेला आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये टाकून ठेवा मित्रांनो. आणि तुम्हाला शेवटी आपण सांगणारच आहे एक अंदाज कट ऑफ. आणि 100% अंदाज सांगायच्या अगोदर आज, उद्या 2 दिवसामध्ये आपल्याला तो कट ऑफ भेटूनच जाणार आहे मित्रांनो. कारण की पेपर लई लांब नाहीये. पेपरची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. हे सर्वांना माहीत सुद्धा झालेलं आहे आणि ती तारीख सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण अशाच पद्धतीची म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी, सरकारी नोकऱ्या वगैरे असतात, त्यामध्ये पोलीस भरती म्हणा किंवा म्हणजे इतर भरत्या वगैरे असतात, त्या सर्वांची माहिती मी तुमच्यापर्यंत अप टू डेट घेऊन येत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करायचं विसरू नका मित्रांनो. कारण की त्याला ऑन केलं तर कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची थेट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते मित्रांनो. ठीक आहे. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ जो आपला होणार आहे अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने होणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या ज्या पण मित्र आहे त्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला, ठीक आहे. कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती 2022-2023 मैदानी चाचणी गुणतक्ता. ठीक आहे. तर मित्रांनो, कारण जे पण काही उमेदवार पुणे कारागृहाचं ग्राउंड दिलेलं आहे. त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं ग्राउंड झालेलं आहे, आता त्या सर्व मित्रांनाच माहिती आहे, की बाबा कोणाला कसं गेलंय, कोणाला काय गेलंय. आता आपल्याला काही त्याच्यावर जास्त म्हणजे चर्चा करायचं नाही. कारण की खूप मुलांना हार्ड सुद्धा गेलेलं आहे मित्रांनो ग्राउंड. कारण की जे बाहेरून आलेले मुलं आहेत त्यांना म्हणजे टफ सुद्धा गेले. कारण त्याच्यामध्ये झालं का वातावरणाचा बदल वगैरे काही म्हणजे तिथं 100 मीटरला स्पाईक न वापरू देणं याचा पण ग्राउंडवर खूप म्हणजे परिणाम पडलेला आहे. आणि त्यामध्ये अजून काय झालं मित्रांनो, जसं की आता जो ग्राउंड झाला पुणे कारागृहाचं, त्याच्यामध्ये म्हणजे खूप काही अडचणी वगैरे होत्या. अडी-अडचणी आल्या कोणाला-कोणाला. आणि काही मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने एकदम उत्कृष्टरित्या मार्क पडलेले आहेत. 50 पैकी 50 वाले सुद्धा मुलं भरपूर आहेत मित्रांनो. काल मी लिस्ट पाहिली आणि ती लिस्ट पाहिल्याच्यानंतर असं वाटलं, की आपण आता ह्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू आणि आपले जे पण काही भरती करणारे बांधव आहेत, त्या बांधवांपर्यंत ही माहिती म्हणजे एकदम अप टू डेट पोहोचली पाहिजे. त्या उद्देशानं हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो. काय म्हणतात पहा, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई पदाची भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी दिनांक 29 जानेवारी 2025 ते 26 मार्च 2025 या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे पार पडली आहे. सदर कालावधीत मैदानी चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेले म्हणजे गुणतक्ते मुख्यालय येथील दर्शनी भागात फलकावर डकवून सर्व उमेदवारांना दाखविण्यात आले आहेत. तसेच सर्व उमेदवारांना त्यांना मिळालेले गुण मैदानी चाचणीनंतर समक्ष दाखविण्यात येऊन गुणतक्त्यावर त्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. कारण ज्यावेळी जे पण काही उमेदवार आपल्या म्हणजे डिटेल्समध्ये होते त्यांना सर्वांना प्रत्येकाला म्हणजे लास्टची जी काही प्रिंट काढली होती त्या प्रत्येक प्रिंटवर त्यांनी म्हणजे जे पण काही डिटेल इन्चार्ज होते त्यांनी सह्या वगैरे घेतल्या आणि सह्या घेतल्याशिवाय त्या कुठल्याही पोरांना त्यांनी सोडलेलं नाहीये मित्रांनो. त्यामुळं त्या ठिकाणी पण मुख्यालयाच्या ठिकाणी पण आपले जे गुणतक्ते आहेत म्हणजे ज्या पण काही उमेदवारांनी ग्राउंड दिलेले आहेत त्यांचे सर्वांचे गुणतक्ते तिथे लावलेले आहेत. आता प्रत्येक उमेदवारांना काय तिथे जाऊन बघता येत नाही म्हणून त्यांनी आता आपल्याला जे काही वेबसाईट दिली त्या वेबसाईटला सुद्धा त्यांनी म्हणजे जे पण काही मार्क आहेत ते मार्क त्यांनी ऑनलाईन अपलोड केलेले आहेत मित्रांनो. आता त्याच्यामध्ये कसं असते, तुम्हाला जे पण मार्क काही पडलेले असतात त्याच्यावर तुम्हाला काही आक्षेप आहे, कोणाला कमी पडले, तुम्हाला जे ग्राउंडला पडले तेच मार्क तिथं आहेत का, ते प्रत्येकानं आपापला मार्क चेक करायचं आहे. तुम्हाला ते खाली मी PDF फाईल सुद्धा आहे, मी ते सुद्धा दाखवणार आहे. त्यामध्ये आपले मार्क चेक करून घ्यायचे आहेत मित्रांनो.
कारण की अतिशय महत्त्वाचं असते 1 मार्क, 2 मार्क जे पण काही पोलीस भरतीमध्ये राहिले त्या मित्रांना 1-2 मार्काची किंमत कळलेलीच असणार आहे. त्यामुळं आपापले मार्क लवकरात लवकर चेक करून घ्या. खाली पी-डी-एफ फाईल आहे. मी ते तुम्हाला तुमच्यासमोर सादर करणारच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी पहा, मैदानी चाचणीसाठी उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता खालीलप्रमाणे दिलेला आहे. सदर गुणांबाबत काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास दिनांक 28 मार्च 2025 म्हणजे आज दुपारी म्हणजे जवळपास हा व्हिडिओ आपण बनवतोय मित्रांनो. तुम्हाला 28 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ते जे काही त्यांनी ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर लेखी अर्जाद्वारे अर्ज क्रमांकासह सादर करावे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. मित्रांनो, दुपारी 12 वाजेपर्यंतच तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. तसेच मैदानी चाचणीमध्ये 50% व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा उमेदवारांमधून रिक्त पदांच्या एकास 10 प्रमाणात. मित्रांनो, प्रमाण काय आहे पहा. हे तर सर्वांना माहीत आहे, पण नवीन जे उमेदवार आहेत त्यांना माहिती नाहीत. एकास 10 प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेकरिता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. मैदानी चाचणीमध्ये 50% पेक्षा कमी गुण प्राप्त झालेले उमेदवार पुढील भरती प्रक्रियेस अपात्र ठरले आहेत. आता मित्रांनो, 50% म्हणजे किती असणार आहे विचार करा तुम्ही. ऑलरेडी त्यांनी अपात्र ठरलेले आहेत. कट ऑफ काय आहे आता 50 मार्क म्हणजे 100%. बरोबर. 50 मार्कावर 50% म्हणलं तर 25 मार्क ज्या पण 25च्या खाली असतील ते उमेदवार ऑलरेडी म्हणजे ह्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत. आता ज्यांना 25च्या वर आहे ते पात्र आहेत. पण कास्ट वाईज त्यांची मेरिट लिस्ट लागते, कट ऑफ लागतं. त्या कट ऑफमध्ये किती पोरं उचलायची, किती मुलं उचलायची, कारण की जागेवर डिपेंड असते की किती मुलांना पेपरला बसवायचं आहे. आणि ऑलरेडी त्यांनी काय म्हणलं, एकाच 10 प्रमाणे. आणि मार्क्स सुद्धा तुम्हाला त्यांनी आता दाखवलेले आहेत आपल्याकडे. आता ते तुम्हाला मी लास्ट म्हणजे खाली दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. लेखी परीक्षा जी होणार आहे तुमची दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी. मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का? जी लेखी परीक्षा आहे तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, पुणे कारागृहाची लेखी परीक्षा कधी होणार आहे? काही मुलं म्हणजे किती टाइम भेटणार आहे सर, किती कालावधी भेटणार आहे? आपल्या मागच्या व्हिडिओवर म्हणजे भरपूर अशा मुलांनी कमेंट्स केले की सर एखादा व्हिडिओ सर पुणे कारागृहाचा पेपर कधी होणार आहे त्याच्यावर बनवा. मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती कव्हर केलेली आहे. तुमचा कारागृहाचा पेपर 9 एप्रिल 2025 रोजी पोलीस मुख्यालय ठिकाण सुद्धा पहा, शिवाजीनगर पुणे येथे घेण्याचे नियोजित असून परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सकाळी 5 वाजता बोलविण्याचे प्रायोजित आहे. आता तुमचे हॉल तिकीट सुद्धा यायला सुरुवात होतील मित्रांनो, कारण की जेव्हा कट ऑफ लागलं की तुमचे हॉल तिकीट सुद्धा येतील लेखी पेपरचे. त्यामुळे ते हॉल तिकीट तुम्हाला लवकरात लवकर प्रिंट काढून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी काही मुलं आता हा व्हिडिओ कोण पाहत असेल किंवा नसेल, मित्रांनो जे पाहिला नाही आपला व्हिडिओ त्या मुलांना म्हणजे आता कन्फ्यूज झाला असेल की सर 6 एप्रिल म्हणजे काहीतरी टेलिग्रामवर आली होती तारीख. ते तारीख पाहिली होती मुलांनी की 6 एप्रिल रोजी पेपर होणार आहे आणि ते पण पेपर कुठे सिंहगडला होणार आहेत म्हणून. तर मित्रांनो, हे अप टू डेट माहिती आहे. ही माहिती पाहून घ्या. 9 एप्रिल रोजी तुमची शिवाजीनगर मुख्यालय जेथे ग्राउंड झालं त्याच ठिकाणी तुमचे पेपर नियोजित आहेत मित्रांनो, आणि तिथेच होणार आहेत पेपर. त्यामुळं जास्त गोंधळून जाऊ नका. आणि किती वाजता बोलवलं त्यांनी? सकाळी 5 वाजता बोलवण्याचे प्रायोजित आहे. लेखी पेपर असते मित्रांनो. डोकं शांत ठेवायचं. जेवढा अभ्यास वगैरे झाले थोडंफार म्हणजे रिव्हिजन माइंडमध्ये म्हणजे तुम्ही आठवायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण की एकदम गोंधळून जाऊ नका. माइंड डायव्हर्ट करू नका. त्यामुळं जे लेखी पेपर पण आता गेले लांब राहिलेले नाही मित्रांनो. बघा ना, किती ते 9 दिवस आणि 12 दिवस आहेत. या 12 दिवसामध्ये तुमचं जे पण काही राहिलंय त्याला फट नजरे घालून म्हणजे एकदम असं म्हणजे होतं की नव्हतं त्या पद्धतीने करून टाकायचं. कारण पेपर 10, 12, 15 दिवस 12 दिवस जास्तीत जास्त म्हणायला गेलं तर. तथापि यासंबंधीच्या निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर तसेच महा-आय-टीद्वारे पाठवण्यात येणाऱ्या प्रवेशपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील मित्रांनो, असं म्हणले त्यांनी. ठीक आहे. आणि दुसरी काय म्हणलं त्यांनी, तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संबंधाने सूचना समजण्याकरिता पुणे पोलीस आयुक्तालय महा-आय-टीचे संकेतस्थळ नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरील संदेश व ईमेल नियमितपणे तपासावेत मित्रांनो. ईमेल आणि जे काही संदेश आहे तुम्ही आपलं म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही जे काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर संदेश तुम्हाला तपासायचा. मेसेज वगैरे येत असेल तर आणि ईमेल सुद्धा तपासता राहायचा आहे मित्रांनो. कारण कधीही तुम्हाला लेखी पेपरचं मेसेज सुद्धा येतो हां, पोलीस डिपार्टमेंटकडून जे पण काय असेल ते आपल्या महाराष्ट्र पोलिसाकडून आपल्याला मेसेज सुद्धा येतात की बाबा तुमची लेखी परीक्षेसाठी पात्र म्हणजे ठरला आहात, तर तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे म्हणून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या म्हणून येतं. पण काही वेळा येत नसते, त्यामुळे वेबसाईटला चेक करत राहायचं. कारण एखाद्या वेळी मेसेज येत नसतात, काही होत नाही. त्यामुळे मित्रांनो अलर्ट राहायचं.
कारण एवढ्या दिवसाची मेहनत असते तुमची ती वाया जाऊ नये म्हणून. मित्रांनो, आता ही तुम्हाला जी काही लिस्ट आहे मी ते दाखवणार आहे. आता ती पी-डी-एफ लिस्ट खालीच आहे आपल्याकडं. कारण या पी-डी-एफ लिस्टमध्ये तुम्हाला समजणार की बाबा मार्क कोणाला किती पडलेत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कट ऑफमध्ये आपण बसू शकतो का न बसू. कारण मगाशी तुम्हाला सांगितलं की मित्रांनो, आपले मार्क जे काही पडलेले आहे तुम्हाला ग्राउंडला, ते आपले मार्क शेअर करा. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासाठी एक म्हणजे हिंट म्हणून म्हणजे क्वेशन म्हणून टाकणार आहे मित्रांनो. आता जे 9 तारखेला आपलं पेपर होणार आहे, त्या पेपरचे मार्क्स आणि हे आपले ग्राउंडचे मार्क टोटलमध्ये एक अंदाज लावून टाकायचा आत्तापासून. तुम्हाला वाटतं की बाबांनो स्पर्धा किती आहे? टोटल म्हणजे आता मुलं एका दिवसाला आपल्याला किती 4,000-4,500 मुलांना काहीतरी म्हणजे बोलवण्यात आलेले होते. म्हणतात ग्राउंडला पण पोरं तेवढे हजर नव्हते. 1,200, 1,500, 1,000 एवढी पोरं म्हणजे पर डे हजर राहत होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना मार्क्ससुद्धा कमी आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता ऑल महाराष्ट्रामध्ये भरती झालेली आहे, त्या भरतीमध्ये जवळपास चांगले टॉपर पोरं तिथं भरती होऊन गेलेले आहेत. आता थोडेसे म्हणजे क्वचित जे पण काही सिलेक्शन नाही राहिले म्हणजे झाले नाहीत. 1, 2, 3 मार्कांना वगैरे 4-5 मार्कांना जे राहिलेली पोरं आहेत, ती पोरं ह्याच्यामध्ये 100% हमखास लागू शकतात. आणि त्यामध्ये जे पण नवीन पण आहेत, ज्यांना काही माहिती नाही, त्यांचं पण मित्रांनो त्यांना पण आपण काही कमी समजायचं नाही. कारण ती पण मुलं चांगले म्हणजे फाईट देतात आपल्याला. त्यामुळं कोणाला कमी समजायचं म्हणजे चूक करू नका. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे ॲप्लिकेशन आयडी, चेस्ट नंबर आहे, तुमचं नाव आहे आणि टोटल मार्क्स किती पडलेले आहेत. जवळपास मित्रांनो बघायला गेलं ना, आता तुम्हाला बघा चेस्ट नंबर 1 पासून सुरुवात होते. 1 च्या पोराला बघा किती मार्क आहेत. जवळपास 16, 41, 28, 37, 36, 33, 28, 37, 34, 14, 41, 32, 43, 35, 28, 34, 15, 28, 30 अशा पद्धतीचे हे मार्क आहेत बघा. म्हणजे किती मार्क आहेत. त्यामुळं तुम्ही म्हणजे आता ह्याच्यामध्ये किती मुलं डायरेक्टली म्हणजे ते स्क्रीनिंग करतात नाही का, त्याच्यामध्ये डायरेक्ट 25च्या खालचे सगळे उडवून टाकतात. आणि राहिलेले पोरं त्याच्यामधनं कट ऑफ लावणार, की पेपरला किती एकाच जागेप्रमाणे कट ऑफ खाली येऊ शकतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका. सर किती कट ऑफ लागेल, सर मला एवढे पडले मार्क, माझा बसू शकते का न बसू शकते. मित्रांनो कॅटेगरी वाईज असते सगळे खेळ. त्यामुळं आपला अभ्यास ठेवायचा आहे. कारण की एक अंदाज जर सांगायला गेलं तर मित्रांनो कसं आहे चुकीचं ठरू शकतो. पण एक अंदाज तुम्ही म्हणजे तुम्हाला पेपरला अभ्यास करण्यासाठी जवळपास ना ज्यांना पण 35च्या वर मार्क आहेत म्हणजे सगळे ऑल कॅटेगरीज वाईज म्हणतो. कारण ओपनची तेवढी तर खाली येणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. ऑल कॅटेगरी 35च्या वरचे पण जे पण एस-सी, एस-टी वगैरे जे पण काही असेल महिला वगैरे त्यांनी 35च्या वरच्या पोरांनी म्हणजे अभ्यास तुमचं कंटिन्यू ठेवायचं आहे. 10, 12, 15 दिवस राहिलेत. त्यामध्ये जे पण काही कमी आहे, जिथं तुमचं कमी आहे तिथं तुमची म्हणजे तयारी 100% व्हायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा हे मार्क्स तुमच्या समोरच आहेत. आता बघा ना मी स्क्रोल करतोय तुम्हाला पाहायचं आहे. लिस्ट फार मोठी आहे कारण की आपल्याला लवकर पाहायचं आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला स्लो दाखवतोय मित्रांनो. आणि याची पी-डी-एफ फाईलसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. तिथून तुम्हाला ते पाहायला पण येईल. हे बघा हे अशा पद्धतीची माहिती आहे. संपूर्ण जरा फास्ट जातोय मित्रांनो कारण की खूप मोठी लिस्ट आहे ही. हे पहा इथनं हळू घेऊ आपण. बघा ना किती पेज आहेत 267 हे बघा. पर 300, 470, 80, 500च्या वर गेले बघा. हे बघा एवढे हे पेजेस आहेत. आणि अजून खाली माहिती आहेच मित्रांनो, संपलेलं नाही आहे खाली. बघा आपण शेवटच्या पेजवर जाऊ कारण व्हिडिओ फार मोठा बनवायला नको आपण. हे बघा टोटल 40,071 आणि लास्टच्या मुलाला आहे 12 मार्क्स मित्रांनो. अशा पद्धतीची लिस्ट आहे. आता या लिस्टमध्ये 50, 47, 45, 43 हे सगळे टॉपर आहेत मित्रांनो. सगळे टॉपर आहेत. आणि 50 मध्ये पण मार्क आहे, एक्स-मॅन आहेत. त्यांचे मार्क जरा 50ला असल्यामुळं ना, कारण की त्यांचं ग्राउंड थोडंफार कमी असतं. त्यांना 50 पैकी 50 पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि ते काय होतात आता लेखी पेपर आहे ना, लेखी पेपरमध्ये सुद्धा ते 50 वालेच म्हणजे त्यांना पहिला कारण की कट ऑफ लावले जातात. 50 वाले सगळे एका साईडला करतात. मग ते वरनं म्हणजे जागेवर बसवतात. अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळं चालतंय. आणि जर तुम्हाला आणखीन जर काही अडचणी वगैरे असतील किंवा काही शंका वगैरे असतील आपल्या मनात, की सर मला हे समजलं नाही, सर मला ते समजलं नाही, सर मला याची माहिती द्या, मला त्याची माहिती आपल्या बिनधास्तपणे आपलं जो काही चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या मनातील शंका, तुमचे प्रश्न तुम्ही तिथे बिनधास्त असं फेकून द्या. त्याचे उत्तर आपण तुम्हाला अशा पद्धतीने एकदम सुरळीतपणे देऊन टाकतो मित्रांनो. जरी आपण जर अवेलेबल नसलं तर आपले जे काही उमेदवार जे प्रेक्षक आहेत नाही का, आपले सबस्क्रायबर आहेत, खूप अतिशय एकदम सपोर्टिव्ह आहेत. सगळे चांगल्या पद्धतीने काय करतात, मुलांना तिथले जे काही प्रश्न आला पटदिशी त्याची उत्तर देतात मित्रांनो. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. कारण की खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि असं सगळे एकत्र राहिला तर एकमेकांचे प्रश्न, एकमेकांचे जे काही अडी-अडचणी असतात ते सुटण्यास मदत होते मित्रांनो. चला तर मित्रांनो आणखीन एक वेळा तुमचं
म्हणजे ज्या पण काही पोरांचं आता सध्या पुणे कारागृह पोलीस लेखी पेपरसाठी सिलेक्शन होणार आहे, त्या सर्वांना त्यांच्या 12 तारखेच्या पेपरसाठी आपल्या या बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. पेपर चांगलं द्यायचं आहे मित्रांनो. आणि तसंच व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो.